नमस्कार मित्रांनो, मी मच्छिंद्र चाटे. मी आपला गणिताचा शिक्षक आहे आणि मी आजपासून तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ मालिका सुरू करतोय. हे व्हिडिओ मालिकेचं नाव आहे ऑलिम्पियाड गणित. या व्हिडिओ मालिकेचं नाव आहे ऑलिम्पियाड गणित. मित्रांनो, सगळं गणित आपल्या अभ्यासक्रमामध्ये आलेलं नाही. बरेचसे प्रश्न आहेत की जे भविष्यामध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयोगी पडणार आहेत आणि स्कूल लेव्हलवर सुद्धा ऑलिम्पियाडच्या परीक्षा भारतामध्ये आयोजित केल्या जातात. आपण सुद्धा ह्या परीक्षा देऊ शकता. परीक्षा द्या किंवा देऊ नका, पण माझे ऑलिम्पियाड गणित ही उदाहरणं रोज पहा. आजपासून याच चॅनलवर, मच्छिंद्र चाटे मराठी यूट्यूब चॅनलवर दररोज एक व्हिडिओ ऑलिम्पियाड गणिताचा टाकला जाईल आणि त्याच्यामुळं तुम्हाला गणितामध्ये एक नवा इंटरेस्ट येईल. ही उदाहरणं तुम्हाला सोडवता आली तर तुम्हाला फार आनंद वाटेल आणि सोडवता न आली तरी मी तुम्हाला सोडवून दाखवेन आणि त्यामुळं तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्याचा एक निश्चित आनंद मिळेल. तर मित्रांनो, आजपासून आपण सुरू करूया ऑलिम्पियाड गणित. तर मित्रांनो, ऑलिम्पियाड गणित एक प्रश्न आहे. फाइंड म्हणजे शोधा. 2चा 50वा घात वजा 2चा 49वा घात किती येईल? दोघांची वजाबाकी केली. कुणाची? दोघांची. 2चा 50वा घात आणि 2चा 49वा घात. तर उत्तर काय येईल? तुम्हाला असं वाटेल की अरे फार सोपं आहे हे, पण मित्रांनो इतकं सोपं नाही. तुम्हाला घातांकाचे नियम माहिती पाहिजेत आणि ते व्यवस्थित सोडवता आलं पाहिजे. 2चा 50वा घात फार मोठी संख्या आहे, फार मोठी संख्या आहे. आणि वजा 2चा 49वा घात ही पण फार मोठी संख्या येते. आणि दोघांची वजाबाकी केल्यानंतर तुमचा असा अंदाज असेल की काहीतरी छोटीशी संख्या येईल. पण मित्रांनो तसं होत नाही. तुम्ही पहा, मी हे गणित सोडवतो आणि हे गणित सोडवल्यानंतर तुम्हालाही काहीतरी आपण शिकलो असा आनंद वाटेल. मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक घातांकाचा नियम सांगतो की समजा a⁴n म्हणजे काय असतं? a इंटू a इंटू a इंटू a इंटू असं कितीपर्यंत? n टाइम्स. बरोबर. a⁴n म्हणजे काय? a इंटू a इंटू a इंटू n टाइम्स. आणि याच्यामध्ये जर आपण समजा a इज इक्वल टू m प्लस n केलं, म्हणजे याचा जो काही घात आहे m प्लस n, समजा 100 आहे तर आपण 50 प्लस 50 केलं किंवा 100 आहे 90 प्लस 10 केलं a⁴m प्लस n. तर या संख्येचा नियम आहे a⁴m इंटू a⁴n. कारण सरळ साधं असं गृहीत धरा की इथं समजा a⁴50 आहे तर a इंटू a इंटू a इंटू a किती वेळा येईल? 50 वेळा. आणि मी समजा असं म्हटलं की मला आता 50ला मी 30 अधिक 20 असं लिहितोय, तर त्याचं काय होईल? पहिल्या 30चा a वेगळा इंटू दुसऱ्या 20चा a वेगळा. मग पहिल्या 30च्या a चा गुणाकार काय होईल? a⁴m. आणि दुसऱ्या 20चा गुणाकार काय होईल? a⁴n. त्याच्यामुळे हे एक अत्यंत महत्वाचं समीकरण आहे याच्यामध्ये, घातांकामध्ये. a⁴m प्लस n बरोबर a⁴m गुणिले a⁴n. आता आपण आपल्या प्रश्नावर येऊया. आपला प्रश्न आहे 2⁵50 मायनस 2⁴49 बरोबर काय होईल? आपण 2⁵50 ला 1 प्लस 49 म्हणून 1 प्लस 49 म्हणजे 50. गणितामध्ये ही गोष्ट आपल्याला करता येते की 50 रुपये आपल्याकडे नाही तर आपण
25-25 रुपयाच्या 2 नोटा घेऊ शकतो. अर्थात व्यवहारात आपल्याकडे 25 रुपयाच्या नोटा नाहीत, पण काही देशामध्ये 25 रुपयाच्या नोटा आहेत. आपण 10-10 रुपयाच्या 5 नोटा घेऊ. तसं A50 तर मला 49 पाहिजे, कारण पुढे 49 आहे. म्हणून A50 म्हणजे काय? A1 + 49 मायनस 2/49. मग आपला आता जो नियम पाहिला त्या नियमाप्रमाणे म्हणजे एचा 1 + 49 याचं सूत्र काय होईल? पहिला घात गुणिले 2चा 49. आता याच्यामध्ये पहा, 2चा 49 ही संख्या आपण कॉमन घेतली बाहेर. बरोबर, सरळ साधं आहे ना. आणि 2चा 49 आपण बाहेर घेतला तर कंसात काय उरेल? 2चा पहिला घात वजा हे काढून घेतलं, 2चा 49 काढून घेतलं तर तिथं काय उरेल? 1. तिथे 1 असतंच, आपण पाहिजे तर इथं × 1 म्हणून असतंच. कुठल्याही संख्येला पूर्ण ह्याला येत नाही. मी फक्त 2च्या 49 घातला, 1 न गुणलं. आता 2 बाहेर घेतलं, म्हणून 2चा पहिला घात मायनस 1. 2चा पहिला घात म्हणजे काय? 2. 2 वजा 1 म्हणजे काय झालं? 1. म्हणून 2चा 49 गुणिले 1 म्हणजे थोडक्यात 2चा 50 मायनस 2चा 49 बरोबर 2चा 49. आपल्या सुरुवातीला वाटलं होतं की ही वजाबाकी काय थोडीशी येईल, पण ही फार मोठी संख्या आहे मित्रांनो. 2चा 49 ही फार मोठी संख्या आहे. तर 2चा 50 वजा 2चा 49 बरोबर 2चा 49 हे उत्तर येतं. आणि या पद्धतीचे काही प्रॉब्लेम्स, समजा मी तुम्हाला देतो एक प्रॉब्लेम की 5/100 मायनस 5/99 हे उत्तर आता तुम्ही शोधा. हा तुमचा गृहपाठ. 5/100 × 5/99 5/100 मायनस 5/99 तर याचं उत्तर काय येईल? तुम्ही उत्तर शोधा आणि या पद्धतीनं उत्तर लिहून पहा. मित्रांनो, गणिताच्या अभ्यासात तुम्हाला खूप मजा येईल एवढं सांगत आज मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.